काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचं काम केलं नसल्याचा आरोप नागेश पाटील आष्टीकर यांनी केलाय। तर नागेश पाटील आष्टीकर रिमोट ऑपरेटर आहेत असा टोला प्रज्ञा सातव यांनी लगावलाय। त्यांनी इलेक्शनच्या वेळेस तर ते म्हणाले की प्रचारामध्ये उतरलेले आहेत। त्यांचे जे प्रमुख होते बबनराव थोरात साहेब, त्यांच्या सुद्धा तुम्ही फेसबुक बघा, सोशल मीडिया बघा, मी त्यांच्यासोबत प्रचारात उतरलेली दिसेल। आणि 2 महिन्यानंतर त्यांनी हे केलं की कशामुळे केलं, आणि परत त्यांनी पक्षाच्या अध्यक्षाकडे कंप्लेंट करायला पाहिजे होती, उद्धवजींकडे, किंवा काँग्रेस पक्षाचे नाना पटोले आमचे अध्यक्ष तिथे करायला पाहिजे होती। त्यांनी जनरल सेक्रेटरी दिल्लीतले त्यांना कधीच माहित नसावे, त्यांच्याकडे जाऊन कंप्लेंट का केली? म्हणजे त्यांना कोणीतरी रिमोट म्हणून ऑपरेट करते हे याच्यातून सिद्ध होतं। रिमोट कंट्रोल व्हायला त्यांच्यापेक्षा नक्कीच मी सिनियर आहे राजकारणामध्ये सुद्धा, आणि प्रत्येक गोष्टीत मला जे वाटलं, जे वास्तव आहे ते मी सांगलं। रिमोट मला वापर करायला अजून हिंगोलीमध्ये तरी कोणी नाही तसा वापर करणारा माझा, पण जे वास्तव होतं आघाडीचं काम त्यांनी नाही केलं हे सगळ्या जगाने पाहिलं। त्यामुळे आता त्याच्यात एखाद्या वेळेस कसं आहे की तिकडं दिल्लीमध्ये बसून काही लोकांना माहिती असेल नसेल माहिती नाही, पण आघाडीमध्ये यांनी काही काम इकडं नाही केलं हे सगळ्या जनतेला माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।